नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या गालावर खळी पडते का? किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाच्या गालावर खळी पडते का? ज्याला डिंपल्स म्हणूनही ओळखलं जातं. धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात गालावरच्या खळ्यांचं विश्लेषण वेगळ्या दृष्टिकोनातून केलं गेलेलं आहे. गालावरची खळी हा विषय फक्त सौंदर्याचाच नाहीये, तर आपल्या भूतकाळातील कर्म, जन्मवेळेतील ग्रहस्थिती आणि भविष्यातील नातेसंबंध यांचं द्योतक मानला जातो. विष्णू पुराणानुसार ज्या स्त्रियांच्या गालावर खळी असते त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत समतोल आणि प्रेमानं भरलेलं असतं. या स्त्रिया त्यांच्या जोडीदारासोबत भावनिकदृष्ट्या जोडलेल्या असतात आणि त्यांचं नातं एकमेकांना समजून घेणाऱ्या, शांततेने जगणाऱ्या जोडप्यांसारखं असतं. त्या त्यांच्या संसारात समाधान शोधत असतात आणि नात्यात स्थैर्य आणण्याचा त्यांचा स्वभाव असतो. पण ग्रंथांमध्ये असंही म्हटलं जातं की अशा मुलींच्या सासरच्या बाजूला काही ना काही अडचणी निर्माण होत असतात. त्यांच्या सासूचं आयुष्य संसारात त्रासदायक राहतं किंवा ती लवकरच आयुष्यातून निघून जाण्याची शक्यता असते. काही वेळा अशा मुलींच्या सासरच्या घरात दुःखमय घटना घडण्याचीही शक्यता असते असं म्हटलं जातं. हे ऐकून भीती वाटणं साहजिकच आहे, पण त्यामागे आध्यात्मिक कारण लपलेलं आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की गालावर पडणारी खळी ही फक्त एक त्वचेवरची रचना नसून ती शुक्र ग्रहाच्या ऊर्जेशी जोडलेली आहे. शुक्र ग्रह जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी बलवान आणि शुभ स्थितीत असतो, तेव्हा त्या व्यक्तीचे गाल अधिक आकर्षक आणि डिंपल्ससह असल्याची शक्यता असते. शुक्र हा प्रेमाचा, आकर्षणाचा, सौंदर्याचा आणि भौतिक सुखाचा अधिपती ग्रह मानला जातो. ज्यांच्या चेहऱ्यावर खळी असते त्या व्यक्तीस सौंदर्यप्रिय असतात. त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं आणि त्या थोड्या हटके स्वभावाच्या असतात. या मुली त्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध शोधत असतात. त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा वास अधिक वेळ राहतो. त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेणारा जोडीदार मिळाला तर त्या त्यांच्या संसारात समाधानाने रमणाऱ्या असतात. पण याच सोबत शुक्राच्या प्रभावामुळे त्या थोड्या भावनिक आणि मूडी असल्याची शक्यता अधिक असते. त्यांचा स्वभाव अनेकदा न समजण्यासारखा वाटतो, पण त्यांच्यात प्रचंड आकर्षण असतं. पण जर शुक्र अशुभ स्थितीत असेल तर या डिंपल्सच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीच्या वैवाहिक नात्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. जिथे प्रेम आहे तिथे तणाव देखील येऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपला शुक्र बलवान ठेवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी त्या व्यक्तींनी शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावं, माता लक्ष्मीची पूजा करावी किंवा शुक्र बीज मंत्राचा जप करावा. तसेच गोड पदार्थाचे दान करणे, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी हा उपाय त्या व्यक्तींच्या जीवनात प्रेम आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतो. जर तुमच्या चेहऱ्यावर खळी असेल तर लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य भावनिकतेनं भरलेलं आहे. तुम्ही आकर्षक व्यक्ती असाल, पण तुमच्या नात्यात चढ उतार येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे भावनिक संतुलन साधणं, आत्मविश्वासाने पुढे जाणं आणि अध्यात्माचा आधार घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सौंदर्यप्रिय आहात, पण तुमच्या आयुष्याच्या सौंदर्याची खरी जाण ठेवणं तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.